माझा नमस्कार. मी स्वप्नील अरुण गेडाम, VRL पेठ नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन प्रकल्प यामध्ये कार्यरत असून आज आपण इथे विहिरीचे सर्वेक्षण कसे करायचे ते बघणार आहोत. दिलेल्या विहीर सर्वेक्षण गाईडलाईनप्रमाणे आपल्याला विहिरीची निवड करायची आहे. त्यामध्ये आपल्या गावातील वरच्या भागाला 2 विहिरी, त्यानंतर मध्यम भागाला 2 विहिरी, खालच्या बाजूला जिथनं आपल्या गावातील पाणी निघून जातं अशा ठिकाणी 2 विहिरी आणि 2 विहिरी अशा घ्यायच्या ज्या नाल्यालगत नसायला हव्या. ठरवलेल्या विहीर सर्वेक्षण गाईडलाईनप्रमाणे आपण ही विहीर अंतिम केलेली आहे. आपण आता त्यामध्ये कसे मोजमाप करायचे ते बघणार आहोत. विहीर सर्वेक्षण माहिती संकलनासाठी आपणा सर्वांना गुगल फॉर्म दिलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये माहिती भरवायची आहे. यामध्ये माहिती भरणार आहे. त्यामध्ये गावामध्ये एक ड्रॉपडाऊन दिलेला आहे. त्यामध्ये आपण गावाचं नाव सिलेक्ट करू शकतो. त्यामध्ये आता मी सिलेक्ट करणार बोरवट, या शेतकऱ्याचं गाव आहे बोरवट. त्यानंतर शेतकऱ्याचे नाव कुंभार भोये असं मी टाकतो. त्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं नाव दिलं असेल ते टाकायचं. आता आपण यामध्ये गट नंबर टाकणार आहे. आता मी या शेतकऱ्याचा गट नंबर 11 हा टाकतोय. त्यानंतर विहिरीचा प्रकार. आता विहिरीचा प्रकारमध्ये 2 दिलेला आहे आपला प्रकार, विहीर ओपन डगवेल आणि बोरवेल. त्यामध्ये ही आपली विहीर आहे ती ओपन डगवेल आहे. त्यानंतर आपण शेतकऱ्याचे मोबाईल नंबर, आपण त्याचा संपर्क मोबाईल नंबर घ्यायचा. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला विहिरीची एकूण खोली बघायची. तर चला तर मग आपण विहिरीची एकूण खोली कशी मोजायची ते बघू. आता आपण बघू शकतो की या विहिरीमध्ये पाणी असून त्यामध्ये आपल्याला विहिरीची खोली घेताना अडथळा येतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं, आपल्याकडे जो टेप दिलेला आहे त्या टेपला अशा प्रकारे त्याच्या खालच्या बाजूला दगड बांधून घ्यायचा आणि तो आपण यामध्ये सोडणार, जेणेकरून आपल्याला बुडापर्यंत, विहिरीच्या बुडापर्यंत आपण जाऊ शकतो. जो दगड बांधणार ज्या टेपला तो आपण आता खाली सोडणार आहे. यामध्ये आपण दगड पूर्णपणे खाली जाऊ द्यायचा आहे, जेणेकरून कुठे अडकायला नको. त्याने आपल्याला पूर्ण आपल्या विहिरीची खोली जी आहे बरोबर मिळणार. आपल्या हाताला जाणवत आहे की इथे आपला विहीर दगड टेकलेला विहिरीमध्ये. तर आता आपण त्याची खोली घेणार. तर जी आपली विहिरीची बांधणी झालेली आहे कठड्याची, त्यानुसार आपण विहिरीची खोली घेणार. आता माझ्या टेपमध्ये यामध्ये विहिरीची खोली आलेली आहे 6 मीटर 55 सेंटीमीटर. तर आपल्याला जे पण माप घ्यायचे आहे ते फक्त मीटरमध्ये घ्यायचे. मोजल्याप्रमाणे मी विहिरीची नोंदणी या आपल्या गुगल शीटमध्ये भरत आहे, जी आलेली होती आपली 6 मीटर 55 सेंटीमीटर. जमिनीपासून कठड्याची उंची ही बघणार आहोत. ती कशी मोजायची ते अशा प्रकारे असते. त्यामध्ये आपण टेप घ्यायचा, तो आपले कठडा जेवढा बांधलेला आहे ते आपल्या जमिनीपासून किती वरती आहे ते आपल्याला मोजायचं. आपण असा जिथे आपली जमिनीची लेवल येते त्यापासनं ही कठड्याची उंची, आता माझी उंची येत आहे 1.10 मीटर. आता ही आपण त्यामध्ये नोंद करायची. चा व्यास मोजणार आहे तो अशा प्रकारे. आपण आता विहिरीचा व्यास घेणार आहोत. त्यामध्ये विहिरीच्या आतील बाजूमध्ये त्याचा आपल्याला व्यास पकडायचा आहे आणि दोन्ही बाजूला जे मध्यभागी येईल याची खात्री करायची, जेणेकरून आपल्यामध्ये जो विहिरीचा व्यास आहे तो बरोबर येईल. आता माझा विहिरीचा व्यास जो आलेला आहे 7 मीटर 35 सेंटीमीटर असा आलेला आहे. हे आपण नोंद करू शकतो. यावर कुठला पंप बसवलेला आहे. तर या विहिरीवर जसा 5 HP पंप बसवलेला आहे ते मी यामध्ये 5 हे नमूद करतो. त्यानंतर पंपाचा प्रकार पाणबुडी आहे की पेट्रोल डिझेल पंप आहे की सौर पंप आहे, यावर मी पाणबुडी पंप हे नमूद करतो. त्यानंतर पाणी विसर्ग क्षमता, किती सेकंदमध्ये किती लिटर पाणी आपल्या मोटर आपलं घेत आहे ते आपल्याला नमूद करायचं आहे.
तर यामध्ये हा पंप एका सेकंदाला 15 लिटर पाणी फेकतो. तर हे आपण 15 लिटर इथे नमूद करत आहे. त्यामध्ये काही टिप्पणी तुम्हाला द्यायची असली तर तुम्ही त्यामध्ये नमूद करू शकता. त्यानंतर आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे, त्यामध्ये नोटकॅममध्ये फोटो घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला जिओ टॅग आलेले पाहिजे, म्हणजे आपल्याला लॅटलॉंग आलेले पाहिजे. असा फोटो आपल्याला इथे त्या विहिरीचा अपलोड करायचा. आता मी इथे फोटो अपलोड करतो. एक गोष्ट लक्षात असू दे, जी पण माप आपण घेणार ती फक्त मीटरमध्येच घेणार. आता आपण विहिरीचे पाणी पातळी मोजणार आहोत. त्यामध्ये आता आपण जी खोली मोजली होती ती या लेवलपासून आपण खाली पुढापर्यंत मोजलेली होती. तर आपल्याला आता विहिरीची पाणी पातळी मोजताना हा रेफरन्स पॉईंट तुमच्या म्हणजे लक्षात असण्यासाठी इथे आपण एक कलरनी मार्क करून ठेवले. त्यानंतर आपण टेपनी इथनं पाणी पातळी मोजणार आहोत. मी इथे पाणी पातळी मोजत आहे. आता आपण यामध्ये टेप अशा प्रकारे सोडणार. आपल्या मातीपासून जिथपर्यंत पाण्याची पातळी आहे ती पाणी जिथपर्यंत दिसत आहे आपल्याला तिथपर्यंत आपला टेप जाऊ द्यायचा. त्यामध्ये पाण्याला आपला टेप लागला की तिथनं आपली पाण्याची लेवल घेणार आपल्या मार्किंगप्रमाणे. यामध्ये आता लेवल आलेली आहे 2 मीटर 45 सेंटीमीटर. हे आपल्याला आपल्या त्याच्यामध्ये नमूद करायचं. 1 तारखेला या अशाच प्रकारे विहिरीचे माप घ्यायचे. सर्वांना शांततेनं ऐकल्याबद्दल माझे धन्यवाद.